अगदीच आपण पाहिलं संदीप पाटील सर, राजेंद्र गरज सर आणि प्रशांत माळी सर हे तीन पंच जिथे असतील तिथे आयोजकांना कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं. म्हणजे तसं सगळ्याच पंचांचं कौतुक आहे. पण सर्रास आवडीनिवडीचा प्रश्न जर निर्माण केला तर या वेळेला आपण पाहू शकाल आज डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये हे तीन पंच आपल्याला पंचांची भूमिका निभावताना दिसतील. तर नक्कीच मॅच ऑन होईल. मायक्रोफोन तर नक्कीच या वेळेला अपील केली आहे पंचांनी. बोट उंच आणि LBW या वेळेला पहिला विकेट येईल डगआउटला. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतो. दोन विजयी संघ एकामेकाच्या समोर, जिथे मात्र पहिल्या मॅच नंतर आपण पाहतो आहोत एका बाजूला रांजणपाडा टीम आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण गोवटणे संघाला पाहतोय. टॉस झाला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गोवटणे टीमने. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. एक ब्राईट स्टार्ट संघाला इथे मिळवून दिली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. अर्थात गोलंदाजाचं करावं तितकंसं कौतुक कमी राहील, कारण पहिला बॉल तोही सटीक लेंथ अँड लाईन्थ वरती पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. खेळाडू क्रमांक पहिला जो मात्र बाद होत असताना अर्थात सूर्यकांतला आपण पाहिलं. मागील मॅच मध्ये त्याने आपल्या बॅटिंगची छाप सोडताना आपण पाहिलं होतं, कारण दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाला होता. सूर्यकांत बाद होत असताना पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय शेखर. 4 षटकांच्या सामन्यामध्ये ना अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळाडू उतरतात. 24 बॉल मध्ये मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. एक मोठी धावसंख्या उभी करायची आहे. एक सन्मानजनक टोटल उभी करण्याचा प्रयत्न इथे करत असताना आपण पाहतो. उरण तालुका शेतकरी कामगार पक्ष यांच्या माध्यमातून आयोजित 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा संघर्ष योद्धा प्रीतमदादा मात्रे यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून प्रीतमदादा चषक 2025 डे अँड नाईट स्वरूपामधील हे आयोजन आपण पाहतोय. दिवस आणि रात्रीचं हे आयोजन हे उरण तालुक्यामध्ये प्रथमच जे पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये रंगणारा हा अभूतपूर्व सोहळा आज आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहिलं तर वेगाने टाकला, दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. पहिला चेंडू लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळाली. दुसरा बॉल दिशाहीन पाहायला मिळाला. अर्थात गोलंदाजी मार्क वरती परेश पाटीलला आपण पाहतोय. वेगाने गोलंदाजी करत असताना आपला टप्पा हा फार महत्वाचा राहतो. किंवा जी दिशा आहे ना ती फार महत्वाची राहते. जर दिशा चांगली तर संघाची दशा चांगली. पुढचा बॉल आणखीन या वेळेला दिल्लू स्कूप केला ऑन साइडला, चेडूला पाठवलाय. हा आविष्कारांचा स्ट्रोक, धावा मिळतील त्याच्यावर. हा आलाय चौकार.
जी तितकीशी साधी आणि सोपी नाही आहे. हे जिकरीचं काम आहे अशा रीतीचे स्ट्रोक खेळणं. मुभा मिळालेली नाही आहे, मोठे स्ट्रोक खेळू दिलेले नाही आहेत. गोलंदाजाने एखादा चौकार आल्यानंतर परंतु पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. उत्तम आणि एक कुशल गोलंदाज म्हणून त्याच्याकडे निश्चितच पाहिलं जातं. त्याचा परफॉर्मन्स त्याच वेळेला चांगल्या रीतीचा निश्चित राहील. भन्नाट वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा परेश. पुढचा बॉल यावेळेला देखील शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. वेगाने रन्स कंप्लीट केली आहे. एक एक धाव किती महत्वाची आहे पहा. एका धावेसाठी इथे झगडावं लागते, संघर्ष करावा लागतो, कष्ट करावे लागतात. ही बाब तितकीशी सोपी नाही की प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज तुम्हाला सहजासहजी धावा देतील. यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. फटका मिळणार नाही तर फटका बनवावा लागेल. स्ट्रोक मिळणार नाहीये, धावा सहजासहजी मिळणार नाहीत तर त्या बनवाव्या लागतील आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न देखील तुम्हाला करावे लागेल. मैदानाच्या आतमध्ये कष्ट करण्याची आणि कष्ट उपसण्याची तयारी तुमच्यामध्ये असायला हवी. सहजासहजी प्रतिस्पर्धी संघ इथे हार मानायला तयार नाहीये. ज्या रीतीचा खेळ अद्याप पाहायला मिळालाय. परेशच्या या षटकामध्ये रन्स जरूर आल्यात परंतु तदनंतर त्याने थांबवल्या देखील आहेत. पुढचा बॉल खोलात ऑन साइडला जिथे ड्राईव्ह केला होता. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. रोहित पाटील होता त्या ठिकाणी. अफलातून इनिंग या खेळाडूची मी पाहिली होती. केवळ 2 षटकार ठोकले परंतु ते असे षटकार ठोकले ना की एखाद्या ब्रेड वरती बटर लावावा त्या रीतीने त्याने बॅट फिरवली होती आणि अक्षरशः त्याने षटकार ठोकले होते. संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 8-1 ही सध्या परिस्थिती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील त्या स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न वारंवार. एकंदरीत आपण पाहिलं ना या षटकामध्ये सरळ बॅटने धावा न गोळा करता दिल्लू स्कूप किमोना सध्याच्या घडीला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती या स्ट्रोकला जे सुपला शॉट म्हणून जी उपाधी देण्यात आली आहे त्याच फटक्यावरती जास्तीचे निर्भर राहिलेत फलंदाज. सरळ बॅटने धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. चौकार देखील आला तोही या स्ट्रोकवरती. रन्स तितक्याशा थांबल्यात कारण एकंदरीत आपण पाहिलं ना ही प्री प्लॅन देखील राहू शकतो या गोलंदाजाच्या अगेन्स्ट. परेश पाटीलचा बॉल पुन्हा एकदा त्या दाटणीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा पाहायला मिळतोय. पुन्हा 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 तेच प्रयत्न इथे होतात. डॉट बॉल आला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रांजणपाडा टीमची धावसंख्या धावफलकावरती येते एकंदरीत 9. 1 खेळाडू बाद. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 षटकांच्या लढतीमध्ये वेगवान गोलंदाजांचं कामकाज एक चांगल्या टप्प्यावरती इथे पाहायला मिळाला परंतु येणारा काळ काय सांगून जाईल. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. क्षेत्र कोणतेही असू देत आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल ना तरी यशालाही पर्याय नाही. अर्थात या मॅच मध्ये तुम्हाला तितकेसे कष्ट करावे लागतील. कष्ट उपसण्याची तयारी ठेवावी लागेल. मेहनत करावी लागेल. घाम गाळावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कपती गोलंदाज प्रतीक पाटीलला आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती असताना 1 विकेट मिळवली आहे. अर्थात परेश पाटीलने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. पी फॅक्टर हा लकी राहील. पुढचा बॉल यावेळेला थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास देखील. खेळाडू होईल तो बाद. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. नुकतीच उरण प्रीमियर लीग संपन्न झाली आणि 4थ्या पर्वाचे मुख्य आयोजक सुशांत तांडेल यांची उपस्थिती प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आहे. आम्ही त्यांना विनंती करू की आपण कृपया प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करत आहोत. सन्माननीय सुशांत तांडेल बालई आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आहात. कृपया अतिथी कक्षामध्ये या आणि आसनस्थ व्हा. ओव्हर टू जयेश भोसले सर. 14-16 वॉरियर्स गोवटणे संघ सध्याच्या घडीला फ्रंट फूट वरती आहे.
डॉमिनेट करणारी गोलंदाजी झाली आहे. मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत, मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाले नाहीत. एकंदरीत मागच्या बाजूला जितक्या धावा गोळा करता येतील त्याचे प्रयत्न पाहायला मिळतात. प्रतीकचा हा बॉल इथे डाऊन टू ग्राउंड खेळला, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, चेंडूवरती येईल एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचे काही नाही आहे. डबल डिजिट मध्ये धावफलक पुढे सरकत आहे. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 10 रन्स ऑन दी बोर्ड. नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये हेमंत दाखल झाला, हेमंत पाटील. एकंदरीत पाहिलं तर परेश पाटीलने पहिलं षटक हाताळलं, प्रतीक पाटील दुसरं षटक हाताळतोय. हेमंत पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मर्सिडीज एक ब्रँड आहे ना, तर पाटील त्याहून एक मोठा ब्रँड आहे. नो इफेक्ट नो डिफेक्ट, पाटील इज अ परफेक्ट. आणि 2 परफेक्ट पाटीलच्या मधोमध आज मी आहे. माझी खऱ्या अर्थानं तर एक मोठी सत्व परीक्षा आहे, कारण एका बाजूला आतिश पाटील सर यांचा आवाज ऐकायला मिळतो आणि त्याच वेळेला सुशांत पाटील. हा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न लोअर फुलटो बनवला होता, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. केवळ एकेरी धाव इथे प्राप्त होईल. 1-1 धावेने संघ पुढे चाललाय. क्षणाक्षणाला येणाऱ्या या कठीण प्रसंगाला पादाक्रांत करत असताना यशाची चव चाखण्यासाठी 1-1 धाव फार महत्वाची राहणार आहे. संघासाठी मिळती ती एकेरी धाव. संघाची धावसंख्या आहे ती 11. पहिल्या 3 बॉल वरती एकंदरीत आपण पाहिलं तर 2 आल्यात. हा चेंडू उजव्या एसीवरती वाईड यॉर्कर, थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. अनप्लेबल डिलिव्हरी, अगदी टॉप क्लास अशा रीतीची गोलंदाजी पाहायला मिळते. जलद गतीचा एक द्रुतगती गोलंदाज हा नेहमी कुशल असायला हवा, आणि ते कुशल आणि कार्यकुशल असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उत्तम कामगिरी त्याने केली आहे. पुढचा बॉल प्रतीकचा हा बॉल यावेळेला मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेने यापेक्षा जास्तीचं काही नाहीये. केवळ एक चौकार पूर्वार्धामध्ये आलेला पाहायला मिळालाय. अद्याप षटकार अद्याप आलेला नाहीये. रन्स थांबल्यात. सिंगल डबल 1-2 अशा स्वरूपाच्या सिंगल आणि डबल्स येतात. डॉट 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 अशा स्वरूपाचं चेंडू, काही वेळेला 1-1-1 अशा स्वरूपाचे चेंडू इथे पाहायला मिळालेत. प्रतीक पाटील पुढचा बॉल यावेळेला देखील खोलात हलक्या हाताने शॉट बॅक लेफ्टने केले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. वरच्या दर्जाचा क्लास असणारी गोलंदाजी अद्याप पाहायला मिळाली आहे. रन्स मिळाली केवळ 1. एकंदरीत पाहायला मिळतात 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत 6.50च्या धावगतीने 13 धावा धाव फलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना रांजणपाडा टीम. अमिताभ बच्चन यांचे पिताश्री हरिवंशराजी बच्चन यांची एक कविता आहे. मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. प्रयत्न तुम्हाला करावा लागतील. तुम्हाला यश मिळो ना मिळो, तुमचे प्रयत्न हे शर्तीचे असायला हवेत. धावा गोळा करण्यासाठी अद्याप तितकेशे मोठे स्ट्रोक खेळलेले नाही आहेत. परिस्थिती ज्या वेळेला बिकट असते ना, तिला सुधारण्यासाठी तुमची मनस्थिती चांगली असावी लागते. माइंडसेट आता इथे सुधारावा लागेल. बॉडी लँग्वेज जी आहे ना, ती पॉझिटिव्ह इथे ठेवावी लागेल. अर्थात तुमची देहबोली चांगली असावी लागेल. स्कोर कार्ड वरती धावा त्या 13. पुढचा गोलंदाज निशांत वर्तकचा हा बॉल थेट यष्टांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू बाद. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीन वरती पाहता. हा बॉल पहा. पहिला चेंडू टाकला तोही वेगवान आणि फुल अँड स्ट्रेट स्टंप टू स्टंप हा चेंडू इथे पाहायला मिळाला. एक्झॅक्टली चेंडू आपण पाहिला तर पॉपिंग क्रीजच्या जवळ गुडलेग स्पॉट वरती होता आणि राईज न होता थेट यष्टांचा भेद घेतला. ही ऍक्शन देखील तुम्हाला पाहायला मिळते निशांत वर्तकची. एक साईड आर्म अँकलने तो गोलंदाजी करतो. एक राऊंड आर्म आणि एक साईड आर्म अशा स्वरूपाची ऍक्शन क्रिकेटच्या जलद गतीच्या गोलंदाजांसाठी गणना होते. निशांत वर्तक एकंदरीत आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे. बॅटिंग ऑलराऊंडर.
हा बॉल वेगाने टाकला, पुन्हा एकदा शरीरभेदक मारा, धुंडो धुंडो रे साजना. ही सांगणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. 14-16 वॉरियर संघ एका वॉरियर प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये लढतोय. 14-16 वॉरियर्स गोवटणे संघ. काय गोलंदाजी झाली आहे ना. अर्थात एकंदरीत आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या केवळ 13 आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, 4 षटकांची मॅच. हा बॉल परफेक्ट मिडल झालाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 1 मोर विकेट, खेळाडू बाद. आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये जणू काय पार्टी चालू होती आणि या मॅच मध्ये जणू काय भूकंप इथे झालाय की काय रांजणपाडा टीमच्या अगेन्स्ट. कारण धावा आलेल्या नाही आहेत. पहिल्या मॅच मध्ये एक छोटीशी धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 32चं टार्गेट होतं त्यांच्या समोर. अगदी लिहिलेल्या त्यांनी ते पार केलं होतं. परंतु या मॅच मध्ये धावा अद्याप आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. निशांत वर्तक काय गोलंदाजी करतोय तो. अगदी शांत केल्या प्रतिस्पर्ध्याला. आपल्याकडे प्रतिभा ज्या धाटणीची आहे त्याचं इथे मूर्तिमंत उदाहरण तो देत असताना पाहायला मिळतं. विकेट मिळवली, डॉट बॉल आला, आणखीन एक विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. अर्थात 3 बॉल त्याने हाताळल्यात, त्यामध्ये 2 विकेट त्याने मिळवल्यात. पुढचा बॉल यावेळेला देखील थेट यष्टिरक्षकाचा वेध. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन येते. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या अगेन्स्ट हा बॉल टाकत असताना कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर एकंदरीत दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळाला. त्यांनी आपली साईड देखील चेंज केली होती बॉलिंग टाकत असताना. पुढचा बॉल घेऊन अराउंड विकेटने निशांतचा हा बॉल डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, चेंडूवरती येईल. सिंगल पेक्षा जास्तीचं काही अद्याप पाहायला मिळालेलं नाहीये. या मॅच मध्ये इतक्या सिंगल्स पाहायला मिळाल्या ना की एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिंगल्स एवढे नसतात. तिथल्या सिंगल या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकते. 15 आहेत. 15 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला देखील आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. अगदी आपण पाहिलं ना धुकं ज्या वेळेला येतं ना त्यावेळेला धुक्याने एक गोष्ट आवर्जून सांगितली, लांबचं दिसत नाही ना त्या वेळेला एक एक पाऊल पुढे टाकायचं आणि आयुष्यामध्ये पुढे सरकत राहायचं. रतनजी टाटा यांनी आपल्या आयुष्याचा एक किस्सा सांगत असताना त्यांच्या बायोपिक मध्ये एक गोष्ट रिव्हील केली होती. पुढचा बॉल हा बॉल देखील ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येईल. तद्वर घेतली जाणारी एकेरी धाव दुहेरीसाठी पलटलेत वेगाने. एकेरी रन्स इथे कंप्लीट करण्यात येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकते. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन दी बोर्ड. 3 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना 4 फलंदाज बाद धावफलकावरती आहेत त्या 16 रांजणपाडा टीम. याच दरम्यान या ठिकाणी तमाम मान्यवर खेळाडू आणि उपस्थित प्रेक्षकांना अगदी सांगू इच्छितो की थोड्याच वेळानंतर ही ज्यांच्या नावानं स्पर्धा भरवली जात आहेत अर्थातच प्रीतमदादा म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभागमन होते. आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून परत एकदा आजच्या रजनीमध्ये प्रीतमदादांचं शुभ स्वागत. त्यांच्या समवेत अस्वादजी पाटील अर्थातच पप्पू शेठ आणि अखिलेशजी यादव यांचं देखील या ठिकाणी थोड्याच वेळानंतर शुभागमन होणार आहे. खरं तर आजचा हुतात्मा दिन आणि आजच्याच दिवशी खरं तर गव्हाण भागामध्ये काही घरांवर हतोडा टाकण्यात आला. तर हे अतिशय दुर्दैव आपल्या भूमिपुत्रांचं स्थानिक लोकांचं की आजही इतक्या वर्षानंतर आपल्या इथल्या स्थानिकांना संघर्ष करावा लागत आहे. आणि आजच्या या हुतात्मा दिनाच्या दिवशीच परत एकदा आपल्या स्थानिकांच्या घरांवर हतोडा टाकणं हे अगदी आणखी दुर्दैव म्हणावं लागेल. शेवटचं षटक वैभव पाटीलचा पहिला बॉल. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. एकंदरीत आपण पाहिलं ना तर निर्धाव चेंडू पाहिल्यानंतर बापू नाडकर्णीची आठवण होते. सर्वाधिक चेंडू निर्धाव स्वरूपाचे हाताळणारा गोलंदाज एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करतोय. लक्ष वेधेन मी सर्व प्रेक्षक वर्गाचं. पुढचा बॉल हा चेंडू देखील थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आणि डॉट बॉल. लतीश मलिंगाच्या नावावरती असा विक्रम आहे. प्रेक्षक वर्गासाठी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. पहा गाडी नंबर आहे 9401.
फोर व्हीलर गाडी आहे, कार आहे, ज्या गाडीची लाईट चालू आहेत परंतु आतमध्ये कोणी नाही आहे. हा बॉल बॅकफुटला आला, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे प्राप्त होईल. मी लक्ष वेधेन, एक गाडी आहे, एक फोर व्हीलर कार आहे ज्या गाडीची लाईट चालू आहे. जे कोणाची गाडी असेल कृपया जाऊन ती बंद करा, कारण बॅटरी आपली लो होईल. 9401 गाडी नंबर 9401. स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते एकंदरीत 17 ऑन दी बोर्ड. 17ला 4 अशी दयनीय अवस्था मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे. शेवटचा अंतिम आणि जिथे निर्णायक षटक वैभव गोलंदाजी करतात. वैभव गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळाल्यात, त्यांनी धावा कमी खर्च केलेला पाहायला मिळाल्यात. अचूक आणि नियंत्रितबद्ध कामकाज, प्रत्येक गोलंदाजावरती दिलेली जिम्मेदारी, सोपवलेली जबाबदारी अगदी चांगल्या रीतीने निभावली आहे. आणि म्हणून की काय प्रतिस्पर्ध्यावरती आपण हावी ठरताना आपण पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेला देखील बॅटची लिडिंग एज घेतली होती. चेंडू हवेमध्ये राहिला काही काळ, एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये, केवळ एक किरी धाव. गोलंदाज वेगाने चेंडूवरती आले, कोणत्याही स्वरूपाची मुभा दिली नाही. अँगल बनवत असताना गोलंदाजी केली, अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर फलंदाजांना अक्षरशः थांबवून ठेवलंय. वैभवची गोलंदाजी ज्या प्रकारची पाहायला मिळाली, अर्थात चौथं षटक तो हाताळतोय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला पडल्यानंतर उसळी घेणारा हा चेंडू थेट शरीर भेदक मारा. इथे लेग बाईटच्या स्वरूपामधून रन्स कंप्लीट करण्यात येते. अतिजी पाटील सर, अतिजी पाटील सर यांचं मी लक्ष वेधेन कृपया. याच दरम्यान आपण पाहतोय शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष अखिलेश दादा यादव यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. एक प्रतिभा, एक क्षमता, एक नेतृत्व आपण उलवे नोडमध्ये पाहतो. आणि आज कित्येक उपक्रम आपल्या या उलवे नोडमध्ये ज्यांच्या माध्यमातून साकार केले जातात. दादांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी देखील त्यांचं एक उपक्रम आपण पाहिलं. आज प्रीतम दादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित असणाऱ्या स्पर्धेमध्ये अखिलेश दादा यादव यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांना आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. या स्पर्धेच्या माध्यमातून दादा तुमचं आम्ही या ठिकाणी मनस्वी स्वागत करतोय. आपण बघतोय कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये टिपले जाणारे अगदी अखिलेश दादा यादव यांचं या ठिकाणी शुभागमन. शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून उलवे नोटची महाराणी ही सर्वात मोठी नवरात्र उत्सव ज्यांच्या वतीनं साजरी केली जाते. आणि नवरात्री उत्सवानिमित्त मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतले असंख्य कलाकार आपल्या नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं त्या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. असे अखिलेश दादा यादव आज उलवे नोडमध्ये हे तरुणांना दिलं जाणारा एक नवा चेहरा, युवा नेतृत्व आपण पाहतो. त्यांचं शुभागमन. चलूया ऐकू आपण जयेश भोसले सरांचा आवाज. एकंदरीत 4 षटकांचा खेळ इथे संपतोय. पूर्वार्धाचा खेळ संपला आणि अर्थात
पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय जिथे 14-16 वॉरियर्स गोवटणे टीमने इथे या मॅच मध्ये पकड मजबूत केलेली पाहायला मिळाली। रांजणपाडा टीमला आपण पाहिलं तर बॅकफूट वरती ढकललंय। धावफलकावरती धावा त्या 19 जिंकण्यासाठी 20 धावसंख्येचं लक्ष्य या 4 षटकांच्या दरम्यान। म्हणता येईल की पुरुषाला पाहणारे महिला प्रेक्षक कधी पाहायला मिळाले नाहीत, परंतु पेन अलिबाग मध्ये जेव्हा जेव्हा हा खेळाडू गेला ना तेव्हा तेव्हा या खेळाडूला पाहण्यासाठी महिलांची उपस्थिती असायची। असा बोकडेबिरा गावाचा कबड्डीचा खेळाडू भारत पाटील यांना मी विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं। त्यानंतर रायगड जिल्हा कबड्डी कार्यकारिणीचे सदस्य सन्माननीय पांडुरंगजी पाटील यांना देखील आपण विनंती करत आहोत की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा। अतिथी कक्षाच्या दिशेने भारत पाटील कबड्डीच्या खेळातला असा एक हिरा, त्याचे या ठिकाणी शुभ आगमन। खरं तर बोकडबिरा गाव म्हटलं ना तर कबड्डी असेल क्रिकेट असेल या क्षेत्रामध्ये त्यांचं एक वेगळा ठसा आपण पाहिला। मंचकावर उपस्थित आपण पाहतोय किरणजी पाटील मधुकर स्पोर्ट्स संघाचे सर्वेसर्वा, त्या काळातल्या तमाम खेळाडूंना घडवण्याचं काम किरण पाटील दादांनी केलं। आज त्यांची देखील या ठिकाणी उपस्थिती आपण पाहतोय। दरम्यान आलेल्या तमाम मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करत असताना थोड्याच वेळानंतर सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे साहेबांची खास उपस्थिती आणि त्यानंतर त्यांच्या समवेत अस्वाजी पाटील उर्फ पप्पू शेठ यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन या ठिकाणी थोड्याच वेळानंतर होणार आहे। पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत, सस्नेह नमस्कार। तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे। आपण बाद संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक 2025 शेतकरी कामगार पक्ष उरण तालुका यांच्या माध्यमातून आयोजित 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे साहेब यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून ज्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। ज्येष्ठ जर आपण पाहिलं तर खेळ आहे क्रिकेटचा आणि मंचकावर कबड्डीचे लेजंड खेळाडू बसलेत आणि त्याच गावातला एक हिरा प्रो कबड्डी मध्ये खेळतोय मयूर कदम, ज्याच्याकडून आपल्या या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। मित्रांनो, एका सामान्य गावातून प्रवास करणारा बोकडेबिराचा हा खेळाडू ज्यावेळेस इंडियासाठी आणि प्रो कबड्डी स्टेज मध्ये खेळतो ना त्याचं कौतुक आपण एकदा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी निश्चितपणे केलं पाहिजे। थोड्याच वेळानंतर या ठिकाणी पप्पू शेठ साहेबांचं शुभागमन, राजेश दादांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, ज्यांच्या वतीनं रायगड लेदरबॉल क्रिकेट असोसिएशनच्या स्थापनेनंतर रायगड प्रीमियर लीगचं आयोजन अगदी काटेकोरपणे जेएनपीटीच्या मैदानावर आपण पाहिलं। त्याचे प्रमुख आयोजक आणि अध्यक्ष सन्माननीय राजेश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। मापक धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या 20 धावसंख्येचा पाठलाग 24 चेंडू मध्ये करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। आघाडीचे बॅटर एका बाजूला साहिल गाबण आणि त्याच्या साथीला निशांत बर्तक।
याच दरम्यान आपण पाहतोय अगदी काही दिवसानंतर परत एकदा याच मैदानावर ज्यांच्या माध्यमातून रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं ते अर्थातच त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्रीकांतदादा पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय, त्याचं देखील आपण मनापासून स्वागत करूयात. 20चा पाठलाग आणि त्यासाठी आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आलाय. गोलंदाजी मार्कवरती परेश पाटीलला आपण पाहतो. या मॅच मध्ये तितक्याशा अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत प्रेक्षक वर्गाच्या या संघाने. हा बॉल उजव्या एसीवरती होता, हलक्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पकडण्याची कोणतीही प्रयत्न त्याने केले नाहीत. वेगवान होती आउटफील्ड. डाव मिळतील त्याच्यावर. पुढच्याच बॉलवरती निशांत वर्तकच्या बॅटमधून चौकार. याच दरम्यान आपण पाहतोय अस्वाजी पाटील पप्पू शेड यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. खरं तर रायगड आज प्रीतम दादांच्या या स्पर्धेनिमित्त त्यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं एकच मिनिट थांबा. प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये एक स्टँड एक काळ असा होता की निश्चितपणे उरण आणि अलिबाग हे मतदारसंघ होता आणि या मतदारसंघावर ज्यांचं नेतृत्व आम्हाला पाहायला मिळालं स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील ज्यांचे सुपुत्र त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांचं कार्य या रायगड जिल्ह्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. असे अस्वाज शेठ अर्थात पप्पू शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करत आहोत. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. तदनंतर माजी आमदार पंडित शेठ पाटील साहेबांचे चिरंजीव सवाई पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. खरं तर आज या स्पर्धेला 2 रत्न राजकीय क्षितिजावरचे कणखर नेतृत्व आज आपल्या स्पर्धेला लाभलेले आहेत. त्यांचं आपण मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूया. खरं तर एक शिकवण आहे की माणसानं जीवन असं जगावं की जग जिंकल्यासारखं वाटलं पाहिजे आणि आपल्या समाज बांधवांसाठी आपल्या शरीरातील थोडंसं रक्त देखील आटलं पाहिजे. ही शरीरातला रक्त आटवणारी व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तिरेखा आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी लाभल्यात. त्यांचं स्वागत. लाडिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य महेश पाटील यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करू. त्यांना विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. एक फार मोठी स्पर्धा आणि या फार मोठ्या स्पर्धेला आज मात्र फार मोठ्या व्यक्तींची पावलं लागली आहेत. खरं तर शेतकरी कामगार पक्षाच्या या युवकांना आपल्या माध्यमातून एक प्रेरणा मिळत असते आणि म्हणूनच तुमच्यासारख्या व्यक्ती आज या स्पर्धेला लाभलं हे आमच्या या स्पर्धेचं एक आम्ही भाग्य समजतो. आणि आज मात्र आपण निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात. तर अलिबाग म्हटलं तर रायगडच्या राजकीय क्षेत्रातलं केंद्रबिंदू आहे. रायगडचं मुख्य केंद्रबिंदू आहे. पहिले असं म्हटलं जायचं की वो भी अलिबाग से आया है क्या, पण जेव्हा आम्हाला वाटतं की होय आम्ही अलिबागकर आहोत आणि आम्ही अलिबागवरून आलोत. आज मात्र अलिबाग आणि अलिबागचं राजकारण, रायगडचं राजकारण आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण जर आपण पाहिलं ना तर खरं तर या सगळ्या क्षेत्रामध्ये अलिबागच्या राजकीय क्षेत्रातल्या दिग्गजांचा सिंहाचा वाटा राहिलाय.
जयेश भोसले सर, आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करतोय. चला आपण समालोचन सुरू ठेवावं. या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर केवळ 20चा पाठलाग करायचा होता. अगदी गोलंदाजांचं वर्चस्व पूर्वार्धामध्ये, तर बॅटिंग मध्ये उत्तरार्धामध्येही त्याच रीतीचा खेळ राहिलाय. हा बॉल बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. मायरा 11 कळंबुसरे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल मिलन ज्वेलर्स मोरा. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या आपण टॉस करणार आहोत. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत एकंदरीत पाहायला मिळतात. त्या 16-20चा करायचा होता पाठलाग. दुसऱ्या षटकामध्ये जिथे रन्स देखील ओसांडून पाहायला मिळाल्यात, धावा आल्यात. या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे एकंदरीत 14-16 वॉरियर्स गोवटणे टीमने. वरच्या दर्जाचा क्लास, गोलंदाजी असू द्यात, गोलंदाजीची आघाडी असू द्यात, क्षेत्ररक्षणाच्या आघाडी असू द्यात, किंवा फलंदाजी सध्याच्या घडीला, या तिन्ही आघाड्यांवरती ते वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केलं. आणि म्हणून की काही या मॅच वरती त्यांनी पकड मजबूत करत असताना आपण पाहतोय लगातारचे 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे आल्यात निशांत वर्तकच्या अगेन्स्ट, ज्याच्या बॅटमधून 1 षटकार आणि 2 चौकार जे आपण पाहिले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, दिशाहीन चेंडू राहतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. एक्स्ट्रा रन आली आहे. अतिरिक्तच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती आहेत. प्रितेश पाटील गोलंदाजी करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट अद्याप आपण कमी धावा पाहायला मिळाल्यात. या स्टँडच्या पाठीमागे गेला आणि निशांत वर्तकच्या बॅटमधून मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. षटकार. मध्ये आपण कॅमेरा आपल्या बाजूने वळवूया. मी अखिलेश दादा यादव यांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.